नमस्कार, मी ध्यानतज्ञ व समुपदेशक डॉक्टर दीपेश पस्टे श्री समर्थ संस्कार शिबिरमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। ऋषीमुनींच्या संत परंपरेच्या तसेच गुरु परंपरेच्या नियमानुसार दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दिनांक 12 मे 2026 ते 17 मे 2026 पर्यंत आध्यात्मिक संस्कार शिबिराचं आयोजन आपण अर्चना फार्म मुकाम मोहा खुर्द तालुका विक्रमगड जिल्हा पालघर या ठिकाणी आयोजित केलेला आहे। संत परंपरा, गुरु परंपरा, ऋषी परंपरा ज्या पद्धतीने गुरूंच्या आश्रमामध्ये जाऊन शिष्य शिक्षण घेत असायचा, अध्यात्म आपल्यामध्ये असलेली कलेला वाव देण्याचं शिक्षण गुरु परंपरेनुसार ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन घेतलं जात होतं। त्याचप्रमाणे तीच परंपरा 2016 पासून ते आज 2026 पर्यंत आपण श्री समर्थ संस्कार शिबिराच्या माध्यमातून चालवत आलो आहोत। या शिबिरामध्ये मुलांना आध्यात्मिक शिक्षणाबरोबर त्यांच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देणं, मुलांची बौद्धिक क्षमता वाढवणे, मुलांना आध्यात्मिक परमार्थिक संस्कार देणं, मुलांना विज्ञान युगानुसार अध्यात्म युगानुसार चालवणे, असलेल्या अंधश्रद्धेचं खंडन करणे, त्याचबरोबर पुढची पिढी जी आहे ही उत्तमरित्या चांगल्या मार्गाने जाणारी व्हावी, उत्तमोत्तम घडावी, या अनुषंगाने या संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात येतं। यामध्ये मुलांना आध्यात्मिक शिक्षणाबरोबर योग, प्राणायाम, ध्यान याचं शिक्षण दिलं जातं। त्याचबरोबर मुलांना संस्कार शिकवले जातात, संस्काराचे धडे दिले जातात। त्याचबरोबर व्यासपीठाची जी डेअरिंग आहे, स्टेज डेअरिंग आहे ज्याला आपण म्हणतोय, ती स्टेज डेअरिंग कशी केली जाते, भाषण कला, वक्तृत्व कला जी आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये कशी डेव्हलप होईल, कशी विकसित होईल, याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं जातं। मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्रियरित्या सहभाग कसा घेता येईल किंवा मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये सक्रियरित्या सहभागी कसे होऊ शकतात याकडे लक्ष केंद्रित केलं जातं। त्याचबरोबर मुलाकडे असलेली जन्मता, भगवंताने प्रत्येक व्यक्तीला जन्माला घालताना एक कोणता तरी गुण, एक कोणती तरी कला दिलेली असते, ती कला शोधण्याचं, त्या कलेला वाव देण्याचं काम या संस्कार शिबिराच्या माध्यमातून केलं जातं। मग ते आध्यात्मिक क्षेत्रातलं असेल, परमार्थिक क्षेत्रातलं असेल, शैक्षणिक क्षेत्रातलं असेल, क्रीडा क्षेत्रातलं असेल, कला क्षेत्रातलं असेल, वैज्ञानिक क्षेत्रातलं असेल, शैक्षणिक क्षेत्रातलं असेल, कोणत्याही क्षेत्रातलं असेल, ती कला शोधून काढण्याचं काम या संस्कार शिबिराच्या माध्यमातून केलं जातं। 6 दिवसांचं संस्कार शिबिर असतं। यामध्ये सकाळी 5 वाजेपासून जे नियोजन सुरू होतं, 5 वाजता मुलांना उठवलं जातं। सकाळी ब्रश केल्यानंतर मुलांना मॉर्निंग वॉक, बाहेर फिरायला नेणं, धावणं, योग करणं, प्राणायाम करणं, व्यायाम करणं, ध्यान करणं हे सकाळच्या सत्रामध्ये केलं जातं। त्यानंतर येऊन आंघोळ वगैरे करून सकाळचा नाश्ता केला जातो। त्यानंतर मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील जे काही पझल गेम आहेत, बौद्धिक गेम आहेत, चेस असेल, कॅरम असेल, मॅथ्सच्या काही ट्रिक्स असतात, काही सुडोकू सारखे गेम असतात, ज्याच्याने मुलांची बौद्धिक क्षमता, बुद्धीला बळ देणारे, चालना देणारे जे काही खेळ आहेत, ज्या काही ट्रिक्स आहेत, टेक्निक्स आहेत, सायन्सचा काही अभ्यासक्रम असेल, वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही अभ्यासक्रम असेल, या अभ्यासक्रमावर दुपारच्या सत्रामध्ये, दुपारच्या म्हणजे सकाळी 10 ते 12-12:30 पर्यंतच्या सत्रामध्ये वेळ दिला जातो। त्यानंतर 12:30 ते 2 पर्यंत मुलांचं माध्यान्ह भोजन आणि आरामाची वेळ असते। पुन्हा आराम झाल्याच्या नंतर दुपारी 2:30 ते 5:30 पर्यंत मुलांना पुन्हा एकदा इंटेलेक्च्युअल गेम असतील, पझल गेम असतील, मॅथ्सच्या ट्रिक्स असतील, सायंटिफिक काही ट्रिक्स असतील, टेक्निक्स असतील, अभ्यास असेल, मुलांचे काही पाठांतराचे विषय असतील, काही अभ्यास कसा लक्षात ठेवायचा या प्रकारचे काही विषय असतील, काही फन गेम असतील, मुलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रम असतील, सिंगिंग, डान्सिंग किंवा इतर जे इंडोअर गेम असतात त्या गेम असतील,
या प्रकारचे विषय या वेळेमध्ये घेतले जातील. स्विमिंग असेल दुपारच्या वेळेमध्ये, ते सुद्धा याच वेळेमध्ये घेतलं जाईल. त्यानंतर पुन्हा मुलांना हातपाय धुवून फ्रेश होऊन थोडंसं आरामाचं आणि संध्याकाळचा नाश्ता केला जाईल. त्यानंतर संध्याकाळचं संस्कारक्षम मार्गदर्शन असेल. मुलांनी शुभं करोती म्हटलं पाहिजे. त्यानंतर मुलांना बालसंस्कार काय असतात हे बाळकडू दिलं जाईल. त्यानंतर संध्याकाळचं भोजन हे 7 ते 8च्या दरम्यान होईल. पुन्हा रात्री 8 ते 10, 9:30 ते 10 पर्यंत मुलांना स्टेज डेअरिंग असेल. भाषण कसं बोललं पाहिजे, बाहेर आपण कसं बोललं पाहिजे, शिक्षकांशी आपल्या मोठ्या लोकांशी कसा संवाद साधला पाहिजे, बाहेर आपण शिक्षण घेत असताना ते शिक्षण कसं घेतलं पाहिजे, आपली जी बौद्धिक क्षमता आहे किंवा त्या बुद्धीला चालना देता आली पाहिजे, किंवा शिक्षकांनी शिकवलेला विषय आपण कसा जास्तीत जास्त समजून घेऊ शकतो, ही स्वतः आपण बुद्धी कशी चालवू शकतो या पद्धतीचं या प्रकारचं मार्गदर्शन स्टेज डेअरिंग, भाषण, वक्तृत्व कला जी आहे याचं मार्गदर्शन संध्याकाळच्या वेळेमध्ये केलं जाईल, जे रात्री 8 ते 10, 9:30, 10 पर्यंतचं असेल. ज्यामध्ये आणखीन मुलांना स्टोरी टेलिंग असेल. मुलांनी स्वतःहून पौराणिक कथा असतील, काही चालू घडामोडी असतील, अंधश्रद्धा विषय असेल, आपल्या परंपरा ज्या आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा चुकीच्या आणि योग्य कशा आहेत याचं मार्गदर्शन मुलांना केलं जाईल. मुलांकडून त्या योग्य रीतीने धडे त्यांच्याकडनं करून घेतले जातील. त्याचबरोबर पर्यावरण संरक्षण, स्वच्छता या संदर्भातलं मार्गदर्शन मुलांना या वेळेमध्ये केलं जाईल. काही दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण तिथल्या परिसरामध्ये एक रॅली काढणार आहोत, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षणाचं, स्वच्छता विषयक काही जे मार्गदर्शन आहे ते विद्यार्थ्यांना करून त्याचे फलक बनवून त्या परिसरातील लोकांना जनजागृतीपर रॅलीचं मार्गदर्शन केलं जाईल. सेकंडला जो 5वा दिवस असेल त्या दिवशी मुलांचे ऐतिहासिक भौगोलिक दृष्टिकोनातून मुलांना ऐतिहासिक माहिती होणं, ऐतिहासिक स्थळ आपल्या परिसरामध्ये जी आहेत त्यांची माहिती होणं गरजेचं आहे, आणि त्याच अनुषंगाने ती माहिती प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या काळचा इतिहास, त्या किल्ल्याचा असेल किंवा त्या परिसराचा इतिहास काय आहे, जी या परिसरामध्ये नैसर्गिकता टिकवून ठेवलेली आहे किंवा ऐतिहासिक जो काही ठेवण आहे या परिसराला, ती का आहे, कशी आहे याचं प्रत्यक्षदर्शी त्या स्थळाला पाहणी करून भेट देऊन मार्गदर्शन माहिती दिली जाईल. शेवटच्या दिवशी पालकांना बोलवलं जाईल. पालकांसोबतच शेवटचा समारोप समारंभ जो आहे, सोहळा जो आहे हा केला जाईल. मुलांनी काय शिकलेलं आहे, मुलं 5 दिवसामध्ये काय मुलांनी अभ्यास केलेला आहे, गुरूंच्या माध्यमातून काय गुरुदक्षिणा घेतलेली आहे, हे प्रात्यक्षिक पालकांना शेवटच्या दिवशी समारंभाच्या या सोहळ्याच्या वेळी प्रात्यक्षिकतेने दाखवलं जाईल. योग, प्राणायाम, ध्यान च्या माध्यमातून शारीरिक, बौद्धिक, मानसिक क्षमता कशी वाढवली जाते याचे प्रात्यक्षिक सुद्धा आमच्या या बालसंस्कार शिबिरातून मुलं नक्कीच दाखवून देतील, अशी अपेक्षा आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत आणि ती पालकांना दाखवत आले आहोत. त्याच वेळेमध्ये मुलांकडे कुठली कला आहे, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आमचा उद्देश या संस्कार शिबिराचा जो आहे की मुलांकडे कुठली कला आहे आणि त्या कलेला जर त्यांना चांगली वाव दिली तर भविष्यामध्ये मुलं नक्कीच चांगलं उत्तम आपलं करिअर घडवू शकतात. जे ऑब्झर्वेशन आमच्या माध्यमातून या 5-6 दिवसांमध्ये केले जातं ते पालकांना मार्गदर्शन करून पालकांना त्याबद्दलचा संदेश, मुलांमध्ये काय बदल केला पाहिजे, कशा पद्धतीचा बदल व्हायला पाहिजे, या सर्वांचं मार्गदर्शन पालकांना शेवटच्या दिवशी केलं जातं. अशा प्रकारचा हा संस्कार शिबिर यावर्षी 2026 या वर्षामध्ये आपण अर्चना फार्म, मुक्काम मोहा खुर्द, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर या परिसरामध्ये दिनांक 12 मे 2026 ते 17 मे 2026 पर्यंत आयोजन करत आहोत. तर आपण आपल्या पाल्यांना आपली पुढची पिढी चांगल्या प्रकारे चांगल्या भविष्यामध्ये घडली पाहिजे, आपल्या मुलांचं भवितव्य चांगल्या प्रकारे घडलं पाहिजे, चांगले संस्कार, आपली संस्कृती जोपासणारे मुलं तयार झाली पाहिजेत. या अनुषंगाने आमच्या श्री समर्थ
संस्कार शिबिराच्या या कॅम्पमध्ये, या शिबिरामध्ये आपण पाठवावेत असं आम्ही जाहीर आवाहन आपणास करत आहोत. आपल्या मुलांना सुद्धा अशा प्रकारचे संस्कार, आपल्या मुलांमध्ये असा बदल घडावा, याच अनुषंगाने आपण सुद्धा आपल्या या संस्कार शिबिरामध्ये मुलांना पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अधिक माहिती करता आपण आमच्या या YouTube चॅनलवर कमेंट करू शकता, आपला नंबर पोस्ट करू शकता. आम्ही आपल्यास नक्कीच संपर्क करून अधिक माहिती देऊ. काही व्हिडिओज आमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहिले असतील, जे मागील वर्षी काही वर्षांमध्ये आम्ही जे काही संस्कार शिबिर घेतले होते मुलांचे, त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आपण स्क्रीनवर पाहिलेले आहेत. मोबाईल नंबर आमचा तुम्हाला या स्क्रीनवर पाहायला मिळेल, त्याच्यावर आपण संपर्क करू शकता. लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून आमच्याशी या संस्कारमय वातावरणामध्ये आपण येऊ शकता. आमची जबाबदारी आम्ही नक्कीच घेत असतो. पालकांच्या काही नियमावली आहे, ही आपल्याला प्रवेश निश्चित केल्यानंतर दिली जाते. त्याचबरोबर हे संस्कार शिबिर मोफत नसून सशुल्क आहे. ते शुल्क आपल्याला प्रवेश निश्चित करायचा असल्यास नक्कीच सांगितलं जाईल. धन्यवाद. डॉक्टर दीपेश पष्टे यांचा मार्गदर्शक हात, शिवसंविधान व्याख्याते सत्याची साथ, जनतेसाठी कार्य ध्येय एकच ठाम, न्याय मिळवून देणं हेच आमचं काम. जेव्हा कुणी एकटा पडतो संघर्षात, तेव्हा आपले मानवाधिकार उभं राहत पाठीशी साथ. आपले मानवाधिकार, आपले मानवाधिकार. महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात पेटतो न्यायाचा झंकार. अन्यायाविरुद्ध लढा, माणुसकीचा अधिकार. आपले मानवाधिकार, हाच खरा जनतेचा आधार. आपले मानवाधिकार, आपले मानवाधिकार, आपले मानवाधिकार.